नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण रवा मँगो केक तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्येच मी त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपण हे मिक्सरला 1-2 मिनिटं फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण हे चाळणीने चाळून घेणार आहे. आपण केक करणार आहोत, त्यासाठी आपण हे चाळणीने चाळून घेणार आहोत. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एका मँगोचं मी गर काढून घेतलेला आहे. तो मिक्सरमध्ये टाकवून 5 मिनिटं मी फिरवून घेणार आहे. आपल्याला मँगोचा गर भेटलेला आहे, तो आपण रव्यामध्ये काढून घेऊया. आणि आता रवा आपण या मँगोच्या गरमध्येच किंवा पल्पमध्ये मिक्स करून घेणार आहोत. सर्व व्यवस्थित असं मिक्स झालं की आपण आता या बाउलवर झाकण ठेवूया. मी 1 तासासाठी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे, जेणेकरून आपला रवा फुलला जाईल. 1 तासानंतर आपण केक टिनला तेल लावून घेणार आहोत. आणि आता केक टिन बाजूला ठेवून तुम्ही पाहू शकता 1 तास झालेला आहे. आपला रवा छान असा फुलला गेलेला आहे. आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे. आता मी यामध्ये पाव वाटी दूध टाकून घेणार आहे आणि एकाच डायरेक्शनला आपण हे मिक्स करून घ्यायचं. मी स्पॅच्युला एकाच डायरेक्शनने फिरवून घेत आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की तुम्ही पाहू शकता छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण कलरफुल तुटी फुटी टाकून घेणार आहोत. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/4 टेबलस्पून आपण बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत. आणि फ्लेवरसाठी मी इथं अर्धा टेबलस्पून विलायची पावडर टाकून घेणार आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. केक छान आपला स्पंजी आणि फ्लफी व्हावा, त्यासाठी मी इथं 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे, पण तेल टाकतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. आणि आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की लगेचच आपण हे केक टिनमध्ये काढून घेणार आहोत. सोडा टाकलं की हे प्रोसिजर आपण पटपट करायची. आणि आता ह्याच्यामध्ये वरून आपण कलरफुल अशी तुटी फुटी टाकून मी गॅसवर एक स्टीमर ठेवून प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा केक टिन ठेवून घेऊया आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून 40 मिनिटं मी हा केक बेक करून घेणार आहे. 40 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कडनी आपलं एकदम केकच्या टिनला लाल झालेला आहे आणि आपला केक पण छान असा शिजला गेलेला आहे. आता आपण तो 15 मिनिटं थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर त्याच्या सुरुवातीला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण हा पलटी मारून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा आपल्या केकला कलर आलेला आहे. एकदम क्रिस्पी असा झालेला आहे. आता मी हा सरळ करून घेते. एकदम स्पॉन्जी फ्लफी झालेला आहे. आता आपण ह्याला सुरीच्या मदतीने आपल्याला हवे तसे आपण पीसेस कट करून घेऊया. मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते. छान अशी जाळी पडलेली आहे. अशा पद्धतीने आपला रवा मँगो केक तयार झालेला आहे.